पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण इथे मात्र हा प्रयत्न थोडासा थांबवला जातोय. डॉट चेंडूचा इशारा. लक्ष्मणजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये पाहतोय आपण. त्यांचं स्वागत नक्कीच थोड्याच वेळात केलं जाईल. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. 9, 10 आणि 11 मे या तारखेला आपण पाहतोय आमदार चषक दमदार सोहळा याच मैदानावरती पूर्ण होणार आहे. 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ 3 रात्रीमध्ये आपण 24 की 32 हे संघ मात्र नक्कीच पाहू शकतो. पण इथे मात्र आमदार चषकाच्या माध्यमातून ही देखील स्पर्धा 9, 10, 11 मे या रात्रीमध्ये याच मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळेल. प्रफुल्ल ठोंबरे, अतुल देशमुख, राकेश मुळे, विष्णू ठोंबरे या सगळ्यांच्या वतीनं या स्पर्धेचं देखील आयोजन आपण या मैदानावरती पाहणार आहोत. पण आता स्पर्धेकडे आपण वळतोय. 35 धावांचा पाठलाग करताना टोटल धावा लागल्यात त्या 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. निखिल देशमुख यांनी मात्र स्वप्न पाहिलं निर्धार ट्रॉफीचं आणि ते स्वप्न आता साक्षात पूर्ण होतंय. इथे हा चेंडू जातोय मिड विकेटच्या जवळला, सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा अतिशय सुंदर फटका चौकार. वरती 14 पाटला होतोय 35 या धावसंख्येचा. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय मानकिवलीच्या या मैदानावरती. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार चषक 2025 ताकदीनं केलेलं आयोजन आहे आणि युक्तीनं चाललेला मैदानावरती खेळ आहे. जबरदस्त हा फटका आणि इथून मात्र या चेंडूवरती पुन्हा धावा मिळतील. त्या जबरदस्त मारलेला हा फटका आणि या फटक्यावरती पॉइंट क्षेत्राच्या बाहेर आलेल्या या 4 धावा. बॅक टू बॅक तिसरा चौकार. डीजे या 4 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा